सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेले कित्येक दिवस झाला आपण वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या बाजूने उभा आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आपला चॅनल फेमस झालेला आहे आणि इतर भरती असेल, वनरक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, झेडबी भरती असतील किंवा एसएससी जीडी असेल, CISF असतील, या भरतीसाठी अगदी अत्यंत महत्त्वाचा चॅनल आपला म्हणून आपला महाराष्ट्रभर फेमस झालेला आहे. कर्नाटकामध्ये पण फेमस झालेला आहे. आपले विद्यार्थी पण प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतं. सो आजचा महत्त्वाचा विषय आहे की सर पोलीस व्हेरिफिकेशन हा मुद्दा किंवा ह्याच्यासाठी कसे मुद्दे असतात किंवा कोणत्या बेसिसवरती पोलीस व्हेरिफिकेशन होतं किंवा त्याचे कुठले महत्त्वाचे 10 पॉईंट्स आहेत ते जरा आम्हाला सांगा. किंवा काही विद्यार्थ्यांचा पण विषय होता की सर माझं त्या व्हेरिफिकेशन लिस्ट जिल्ह्याच्या लिस्टला माझं नाव आहे म्हणजे माझं सिलेक्शन झालं का, असा विषय. ह्या सगळ्याची माहिती आपल्या चॅनलकडून आता सध्या तुम्हाला मिळणार आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. कुणी पण हे 10 मुद्दे आजपर्यंत दिलेले नसतील असं मला वाटतं. सो आपला चॅनल खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला जाता जाता विसरायचं कुणी नाही. महत्त्वाचा मुद्दा घेतोय मी की 10 पॉईंट्स आहेत तिथं पोलीस व्हेरिफिकेशन त्या बेसिसवरती होतं. एक 10 पॉईंट्स आहेत त्याच्यावरती तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं. जर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही कोणत्या विषयामध्ये असाल तर तुम्हाला तिथून त्या मुद्द्यातून तुम्हाला वगळलं जातं. हे मात्र खूप महत्त्वाचं असतं. ज्यांच्यावरती केसेस वगैरे आहेत तो विषयीचा मुद्दा आहे, तो खूप महत्त्वाचा विषय. ठीक. तर अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्हा वाईज तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होतं असतं. कारण की समजा मुंबई CPची जर लिस्ट असेल तर मुंबई CP कडून ती प्रत्येक जिल्ह्याला ती लिस्ट जाते. मग जिल्ह्याचे जे मेन असतात SP साहेब त्यांच्याकडे ती लिस्ट जाते आणि त्यांच्या थ्रू प्रत्येक तालुके वाईज ही लिस्ट त्यांच्यापर्यंत डिव्हिजनपर्यंत तुमच्या जवळच्या चौकीपर्यंत पोहोचत असते. अशा पद्धतीने ह्या प्रोसेसला 10-15 दिवसांचा वेळ अवधी लागतो इझिली, आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा वेळ लागू शकतो. समजलं का? कारण की बाकीच्या गोष्टी जर आधीमध्ये येत असतील, जसं फॉर एक्झाम्पल आता मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आणि आयरनी होता, कारण की चाळपोळ वगैरे मोठ्या प्रमाणात झालेलं होत्या अलीकडच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे पोलीस बंदोबस्त हा तिकडा लागला. तर परत अधिकाऱ्यांची कमतरता ही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सध्या एक पोलीस 2-2 कॉन्स्टेबलचं 3-3 कॉन्स्टेबलचं एकाच वेळी काम करत असलेला दिसून येतो. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. सो इकडे कोणी लक्ष देत नाही, सर माझं कधी होणार, सर माझं कधी होणार. पण बाकीच्या गोष्टी पण तुम्ही बघा. आता कालच्या कमेंटलाच काही लोकांनी मला उत्तर दिली, सर मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसची भरती लगेच काही होत नाही, 2024ला होणार हे वगैरे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, जी पोलीस भरती आहे ती निवडणुकीच्या आधीच निघणार आहे आणि ऑफिशियल पोलीस भरती ग्राउंड वगैरे मैदान वगैरे जे चालू आहे तुमचं ते निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर महिन्याभराने चालू होईल. हा शब्द आहे आपला आणि हा खराच ठरणार, तुम्हाला अजून पण सांगतोय. कारण आतापर्यंतची हिस्ट्री, आतापर्यंतचा अनुभव आहे. कोणत्या बेसिसवर त्यांना काढायचं असतं, कुठल्या बेसिसवर त्यांना निवडून यायचं असतं, ह्या सगळ्या माहिती त्या घटना त्याच्यामध्ये आहेत. सो हे 10 पॉईंट्स आहेत, ते 10 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण की व्हेरिफिकेशन बाबत कोणालाही काही जास्त इन्फॉर्मेशन नाहीये आणि त्यातल्या त्यात वेटिंगवाल्यांचा विषय सुद्धा याच्यामध्ये येणार आहे. समजलं का? सो विषय आहे, एक परिपत्र आहे एका जिल्ह्याचं, त्याच पद्धतीने सर्वच जिल्ह्यांच्या अशाच पद्धतीने सगळ्या घटना असतात किंवा असाच GR असतो. विषय आहे चारित्र पडताळणीबाबत. 17/10/2023 आहे. संदर्भ पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडील पत्र असं त्यांच्यामध्ये दिलेलं आहे. 10/10/2023च्या दिनांकानुसार त्यांनी दिलेलं आहे. सो खूप महत्त्वाचे आहे. उपरोक्त संदर्भ व विषयाला कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या यादीतील सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले 636 उमेदवारांची मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 करिता तात्पुरत्या बेसिसवरती निवड झालेल्या हे सगळ्या जिल्ह्यांचं असतं. कारण की तुमचं जोपर्यंत ट्रेनिंग होऊन तुम्हाला 3 वर्षाचा पिरियड किंवा एकंदरीत 3 वर्षाचा पिरियड तुम्हाला जॉईनिंग होऊन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र मिळत नाही. ऑफिशियल सांगतोय, ज्यावेळी तुम्हाला 3 वर्ष पूर्ण केले जातात त्यावेळी तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र मिळतं आणि तुम्ही ऑफिशियली कॉन्स्टेबल म्हणून तिथं तुम्ही महाराष्ट्राचं परमनंट कामगार म्हणून निवडलं जातं. तुम्हाला लक्षात ठेवा, त्याच्या आधी तुम्हाला कोणीही ऑफिशियल समजत नाही. त्यामुळे कोणी सांगणार नाही तुम्हाला. ह्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर 3 वर्षाचं पिरियड कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र मिळतं. ज्या स्थायित्व प्रमाणपत्र जर नाही मिळालं तर एखाद्याची बदली होऊ शकत नाही. ते एकदम महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हे स्थायित्व प्रमाणपत्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. त्याच्यामध्येच आता ह्याच्यामध्ये एकंदरीत त्यांनी दिनांक वगैरे सांगितलेला 27/10 पर्यंत ह्या जे काही 636 लोकांची जी काही यादी आहे ती परत CP ऑफिसला तुम्ही कळवायची म्हणून सांगितले, पोलीस व्हेरिफिकेशन टोटल करून. आणि त्यानंतर मग तुमचं जे आत्ताची बघा खूप महत्त्वाची घटना आहे, जी 639 मुलांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांची जर निवड यादी असेल, मेरिट यादीमध्ये असतील तर त्यांना 27 तारखेनंतरच्या मेरिट यादीमध्ये त्यांना घेतलं जाईल. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. समजलं का? आणि एक मुलं म्हणतात, सर माझं 15 तारखेला झाले, मला अजून निवडणं यादीला. कारण की एकंदरीत ही व्हेरिफिकेशन जाते, एकट्याचं व्हेरिफिकेशन जात बसत नाही. एवढं सोपं नाही एवढं. समजलं काय? किंवा एवढी मोठी तुमचं कॉन्स्टेबल लेवलची आहे. सो प्रत्येक जिल्ह्याचं किंवा प्रत्येक तालुक्याचं व्हेरिफिकेशन सगळ्या मुलांचं झाल्याशिवाय एकंदरीत
जिल्ह्याकडून परत व्हेरिफिकेशन झालेली जी कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंट आहेत, ती सगळी CP ऑफिसला एकदम जातात, एकटी जात नाहीत. त्यामुळे ह्याच्यामध्ये GR मध्ये सांगितलं 27/10 पर्यंत, म्हणजे जे हा महिना आहे 27 तारखेचा, त्यानंतरच्या ह्याच्या लिस्टमध्ये, फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येणार 100%. ठीक आहे, जॉईनिंगसाठी मी म्हणतोय. समजलं का? अशा पद्धतीने हा विषय आहे. पडताळणीचे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. एकूण 10 मुद्दे आहेत. ते 10 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. पहिला मुद्दा आहे, सदर उमेदवाराविरुद्ध आपले पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे का? हे प्रश्न आहे, त्याचे उत्तर तिथं चेक केले जातात. तुमच्या स्थानिक लेवलला तुमच्या जवळची चौकी असते ना तिथे, आणि असल्यास त्याचा सविस्तर तपशील द्यावा. तसेच FIR दोषारोपपत्राची प्रत, दोषारोप दाखल केले नसल्यास केस डायरीची प्रत सादर करावी. हा पहिला मुद्दा आहे. हे सगळे जे आहे पहिल्या मुद्द्याचं उत्तर तिथं ते चेक केलं जातं चौकीला तुमच्या. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे, सदर गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती काय? जर त्यांच्यावर दोषारोप असेल किंवा त्यांच्या गुन्हा असेल तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे का, असा प्रश्न तिथं उद्भवतो. आणि त्याच्यामध्ये जर असेल तर यस म्हणून केलं जातं आणि पुढे सगळी प्रोसेस केली जाते. असल्यास त्याच्या अटकेचा कालावधी नमूद करा. म्हणजे जर तुम्हाला किती दिवस झाला अटक केलेली आहे, 1 महिना 2 महिना वगैरे वगैरे, काय पिरियड असेल ते तुमचा त्याच्यामध्ये तो असतो. ठीक आहे. तसेच त्यांच्या जामीनमुक्तता करण्यात आले होते काय, याबाबत सविस्तर उत्तर. म्हणजे जर तुम्हाला अटक केल्यानंतर तुम्हाला जामीन मिळाला असेल आणि तुम्हाला जर काय म्हणतात त्याला, त्यातून सोडवलेला असेल तर जामिनाची ती पूर्ण जी प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये विचारली जाते आणि ती प्रश्न तिथं तो मुद्दा मांडला जातो आणि तो पुढे कंटिन्यू केला जातो. तिसरा मुद्दा आहे, सदर गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे काय? असल्यास शिक्षेचा सविस्तर तपशील न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीसह सादर करावं. जर त्यांना गुन्ह्यात अटक झालेली असेल तर असल्यास शिक्षेचा सविस्तर तपशील, म्हणजे किती दिवस शिक्षा वगैरे आणि कोणती शिक्षा झालेली होती, अशा पद्धतीने सविस्तर तपशील जो असतो न्यायालयाचा तो त्याला जोडावा लागतो. त्या ह्यालाच तुमच्या जे हे आहे पोलीस व्हेरिफिकेशन, त्या गोष्टीला ते जोडावं लागतं. चौथा मुद्दा आहे, सदर गुन्ह्यातून त्यांना निर्दोष मुक्त केले असल्यास सदर न्यायालयाची निर्णयाची प्रत सादर करावी. सेम अशाच पद्धतीनं ती काय न्यायालयाची प्रत आहे, जर त्यांची जर मुक्तता केली असेल तर ती प्रत एक त्याला जोडावी लागते. पाचवा मुद्दा आहे, माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध अपील करण्यात आले आहे काय किंवा नाही. तसेच नसल्यास त्यावर सरकारी पोलीस अभियंत्याचे सस्पष्ट अभिप्राय त्याच्यामध्ये विचारलेला जातो. माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध, म्हणजे तुम्हाला जर न्यायालयाने जर एखादा निर्णय दिला असेल आणि त्याच्या विरुद्ध तुमची परत अपील आहे का, म्हणजे सर मला की ह्याच्यावरती माझ्यावरती अन्याय झालेला आहे अशा पद्धतीनं, कळलं. सो जर त्याचा असेल तर 100% तुम्ही काय करू शकताय, जर तुमच्याकडून जर अपील केली असेल तर त्याची सुद्धा एक प्रत त्याला जोडावी लागते. सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांची राजकीय किंवा गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांनी प्रतिकूल दखल घेतली आहे काय? असल्यास त्याचा तपशील द्यावा. म्हणजे त्यांची राजकीय किंवा गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांनी प्रतिकूल दखल घेतली आहे का, हा खूप सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. 6वा मुद्दा असल्यास त्याची पण एखादा तपशील त्यांना द्यावा लागतो. 7वा मुद्दा आहे, त्यांचा कोणत्याही प्रकारच्या समाज विघातक ह्याच्या किंवा एखाद्या समाज विघातक ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये यांचा समावेश आहे का, हा पण एक प्रश्न आहे. किंवा अनिष्ट हालचालींशी संबंधित आहे काय? अनिष्ट म्हणजे ज्या चुकीच्या घटना असतात त्याच्याविरुद्ध यांचा काय मदत वगैरे केलेली असते का मागं, तुमच्या पूर्ण आतापर्यंत तुम्ही जेवढं त्या क्षेत्रामध्ये राहताय त्या ह्याच्यामध्ये तुमच्यावर अशी काही अनिष्ट हालचालींची म्हणजे अयोग्य हालचालीची काही संबंध आहेत का, हा विषय आहे. असल्यास त्याबाबतचे स्वरूप नमूद करावे. नकारात्मक अहवाल असल्यास तसा अहवाल सादर करावा. म्हणजे याच्यामध्ये सहज दिलेला आहे, इथं कोणीही पण सेटिंग लावणं किंवा काय पोलीस स्टेशनला वगैरे काय विषय नसतो, कारण की PSI वगैरे हे सगळं ह्यांच्या हातात असतं, चौकी वगैरे, आणि त्यांच्याकडून काहीतरी वशिला लावून तुम्ही चेंज करू शकाल असं तुम्हाला वाटत असतं, पण तसं नसतं, कारण की PSI वगैरे बदल्या वगैरे होत असतात. त्यामुळे अशा काही घटना होऊ शकत नाहीत, समजलं. आणि इथं स्ट्रिक्टली सांगलेलं आहे की जर असल्यास त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये जे काय आहे ते त्याच पद्धतीनं योग्य माहिती तुम्हाला पाठवायची असं म्हणून त्यांनी दिलेलं आहे. 8वा मुद्दा आहे, उमेदवार अथवा त्यांचे नातेवाईक यांचे परकीय नागरिक, देश अथवा अतिरेकी व त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्ती, संघटना त्यांच्याशी काही संबंध आहेत अगर कसे. म्हणजे जर तुमचं परकीय गोष्टीशी जर संबंध असतील, म्हणजे देशाच्या विरुद्ध वेगवेगळ्या देशांना किंवा जे काही हे असतात बाहेरचे अतिरेकी वगैरे त्यांना काही मदत केलेली वगैरे तुम्ही आहे का, असा प्रश्न आहे. आणि जर असेल तर ती कशा पद्धतीची मदत वगैरे केलेली होती याची योग्य माहिती याला एक पत्र जोडावं लागतं तुमच्या पोलीस व्हेरिफिकेशनला. ठीक आहे. आणि नंतर 9वा मुद्दा आहे, उमेदवाराविरुद्ध दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाचे अथवा राजकीय प्रकरणे प्रलंबित आहेत अगर कसे. जर अशा पद्धतीने वरचाच मुद्दा आहे हा सेम खालीच, जर अशा पद्धतीने असेल तर त्याची पण एक प्रत त्याला जोडावी लागते. 10वा मुद्दा आहे, उमेदवाराबाबत त्याचे मित्र, शेजारी, नातेवाईक यांच्यासोबत वागणूक कशी आहे. तसेच उमेदवार जनमान म्हणजे प्रतिमा कशी आहे, तुमच्या समाजामध्ये तुमची इमेज कशी आहे, हा शेवटचा मुद्दा आहे.
हा विषय जास्त करून कोण बघत नाही सोडा. तरी पण काही ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुली वगैरे आहेत त्यांच्या सुद्धा घरी पोलीस गेलेले आहे. त्यांच्या आजूबाजूच्या 4-5 लोकांना जे शेजारी त्यांना विचारलेलं जात आहे की शेजारी की ही मुलगी कशा पद्धतीनं आहे, ह्याच्यावरती काही प्रकरणे वगैरे दाखल आहेत का, किंवा हिची वागणूक कशी आहे समाजामध्ये, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये विचारलेलं जातं. असे एकंदरीत हे 10 मुद्दे आहेत. हा 10 मुद्दा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकरता आहे. जे याच्या मेन असतात जिल्ह्याचे, त्यांसाठी हे गेलेलं आहे. तिथून पुढे हे जे काही असतं ते पत्र, ते का GR आहे तो त्याच्यानुसार ते तालुक्या वाईज तुमचे जे काही स्टेशन असतात त्या लिस्ट करतात आणि ते परत तुमच्या इकडे पाठवतात आणि त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं. अशा पद्धतीनं 10 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले. पोलीस व्हेरिफिकेशन कोणत्या बेसिसवर होत असतं, या बेसिसवर होत असतं. जर ह्याच्यामध्ये एखादा जर मुलगा अडकला तर 100% त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं समजा, ठीक आहे. सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्यावर तुमच्यावर जर एखादी, आता काही मुलांनी मला कमेंट्स पण केलेले आहेत, सर माझ्यावरती खोटी केस दाखल आहे. खोटी केस हे आपण म्हणू शकतो, तू घरात बसून म्हणू शकतोस, पण न्यायालयामध्ये ते सिद्ध व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याच्यावरती तुला निर्दोष मुक्तता व्हायला पाहिजे, तर तुला इकडे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही करत असताना जे काही ह्या 10 घटना आहेत, ह्या 10 ह्याच्यामध्ये तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन होत असतं आणि हे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला पुढं तुमच्या मेन लिस्टमध्ये तुम्हाला घेतलं जातं. त्यामुळं काही मुलांच्या खूप गडबडी असतात, सर माझं कधी होणार, माझं कधी होणार. मेन एकंदरीत पूर्ण जिल्ह्याची लिस्ट आल्याशिवाय तुम्हाला कुणालाही एकट्याला घेतलं जात नाही किंवा एकट्याची लिस्ट पुढे प्रिपेअर करून पुढे पाठवली जात नाहीये. सो ही खूप महत्त्वाची घटना आहे. जे कोणी आता काही मुलांचे कमेंट्स पण आहेत, सर याच्यामध्ये वेटिंगवाल्यांची पण नावं आहेत. 100% पुढची पण लिस्ट येणार वेटिंगवाल्यांचीच पण असणार, त्याच्यामध्ये परत व्हेरिफिकेशन होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये काही वेटिंगवाल्यांची पण नावं असू शकतात व्हेरिफिकेशनसाठी. त्या वेटिंगवाल्यांची सुद्धा जरी नाव असलं म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की त्याचं सिलेक्शन फिक्स झालेलं आहे, असा विषय नाही आहे, ठीक आहे. फायनल लिस्टपर्यंत जोपर्यंत नाव येत नाहीत तोपर्यंत काही विषय नाही. आणि अजूनपर्यंत सांगतोय, वेटिंगवाल्यांचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण की एक एक महाभाग 2-2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्यातून सुद्धा खूप मोठी संधी तुम्हाला तयार होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. कारण की आता मी बघितलेलं आहे वरती काय घटना चालू आहेत. काही मुलांचं 2-2 ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. एका ठिकाणी गेला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी त्याचा ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय होत होतो. त्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपला चॅनल किती महत्त्वाचा आहे तुम्ही बघा. हे 10 पॉईंट आहेत, एवढं कोणीही सांगणार नाहीत. दुसरी गोष्ट, पूर्ण GR वाचून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीनं सर्व जिल्ह्याचे GRs आहेत आणि सर्व जिल्ह्याचे नियम अटी ह्याच्याच पद्धतीनं असतात, ठीक आहे. सो जे कोणी नवीन असतील त्यांनी ही जर माहिती योग्य वाटत असेल तर 100% या व्हिडिओला एक लाईक मात्र 100% करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही कमेंट्स असतील तर 100% या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा. आणि दुसरी गोष्ट, आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यामध्ये सगळे GRs वगैरे पाठवले जातात, क्वेश्चन सिरीज वगैरे चालू आहेत, त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता अगदी मोफत, कळालं. त्यामुळे जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. जय हिंद.